हॅलो नमस्कार, मी रंजना होमकुक रंजना चॅनल वरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया। आज मी इथे बनवणार आहे सँडविच। तर सँडविच मी आज बनवणार आहे पालकचा। तर हे बघा, इथे मी घेतलेले आहे 4-5 पालकाचे पानं। पालक सँडविच मी इथे बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 3 ब्राउन ब्रेड घेतलेले आहेत। थोडेसे इथे 4-5 पालकचे पानं घेतलेले आहेत। इथे अर्धा गाजर मी एकदम पातळ याचे स्लाइस करून घेतलेले आहे। एक इथे हिरवी मिरची मी घेतलेली आहे। थोडीशी इथे कोथिंबीर आहे। इथे एक कांदा मी गोल साइज मध्ये कट करून घेतलेला आहे। इथे थोडस चाट मसाला आहे। एक इथे घेतलेला आहे अंड आणि ही प्रोटीन युक्त चटणी आहे। त्या चटणीची रेसिपी माझ्या चॅनलला मी दिलेली आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा। आणि इथे मी वापरणार आहे थोडस बटर। तर चला बघूया आपल्याला आजचं पालक सँडविच कसं बनवायचं। मी एक छोटीशी कढई ठेवणार आहे। पॅन वरती मला एवढा मोठा अंड्याचा ऑमलेट नाही करायचंय, छोटंसं बनवायचं आहे आणि जाड बनवायचं आहे, म्हणून मी इथे ठेवलेली आहे छोटीशी कढई। त्यामध्ये मी थोडंसं घालणार आहे बटर। हे बघा, थोडंसं इथे बटर घातलेलं आहे। इथे घालून घेणार आहे मिरची। इथे मिरची थोडीशी छान झाले परतले, इथे मी अंडे टाकून घेणार आहे। अंड्याला मी फेटलेलं नाहीये किंवा तिथे हळद मीठ तिखट असं काही टाकलेलं नाहीये। हे बघा, इथे मी घालून घेणार आहे पालक। हा जाडसर भाजी कापून घेतलेली आहे, ही फक्त इथे टाकून घेतलेली आहे अशी। हे बघा, हे बघा, छान आपला हा सुकला जातोय व्यवस्थित। कमी गॅस आहे आपला। इथे थोडस अगदी थोडस इथे मीठ घालते, जास्त नाही। ह्याला आता इथे जसा पलटी करून घ्यायचा आहे, उलटा करायचा आहे आणि कमी गॅसवरती छान याला शिजू द्यायचं आहे एक साइड। इथे बघूया आपण एक साइडून आपलं हे बघा, अंड्याचं जाडसर आपलं छोट्याशा कढईमध्ये ऑमलेट तयार झालेले। इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आपलं ऑमलेट तयार झालेले, आपण आता बनवायला घेऊया सँडविच। इथे मी लावून घेते ही आपली भरपूर सारे प्रोटीन असलेली चटणी। तुम्ही पालकचा वापर इथे जास्त प्रमाणात सुद्धा करू शकता। हे बघा, हे बघा, तिन्ही ब्रेडला मी पूर्ण चटणी व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे। थोडेसे मी पातळ आपले गाजर जे कापून घेतलेले आहे ते मी इथे लावून घेणार आहे। थोडासा इथे आपला चाट मसाला, कांद्याचे काही स्लाइस मी इथे टाकून घेते। कोथिंबीर तुम्ही बारीक सुद्धा कापू शकता। इथे आपला दुसरा ब्रेड आपण लावलेला आहे। तिन्ही ब्रेडला आपण छान चटणी लावून घेतलेली आहे। मी गाजरच्या ऐवजी इथे तुम्ही बीट सुद्धा वापरू शकता। इथे आपला चाट मसाला आपण टाकून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे जास्त कमी टाकू शकता। कांदा स्लाइस लावून घ्यायचे। हेल्दी नाश्ता आपला होऊ शकतो। ब्राउन ब्रेड आहे आपलं हे। इथे आपण आपलं हे बघा, अगदी गरमागरम पालक असलेलं अंडा आपण इथे छान करून घेतलेला आहे। अतिशय हेल्दी आपला नाश्ता होऊ शकतो। हे बघा, इथे आपलं मस्त खाण्यासाठी तयार आहे पालक सँडविच। यावरती तुम्ही स्पायसी टोमॅटो सॉस टाकून खाऊ शकता। मी दररोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते। माझ्या रेसिपी बघण्यासाठी होमकुक रंजना चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा। माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। रेसिपी आवडली तर इतरांना शेअर करा। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तुम्हाला पालक सँडविचची रेसिपी कशी वाटली
सांगायला विसरू नका आणि आजची रेसिपी नक्की करून बघा, कमेंट करायला विसरू नका। भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता। बाय बाय।